नवीन नवीन कॅमेरा फेस केला ना असं भाजले जात आहेत. किती वेळ भाजतात हे असं हे बोलत नाही बरं का, असं हे आर्टिफिशियल बोलते. हॅलो गाईज, नमस्कार. आज माझ्यापासून सुरुवात आहे ब्लॉगला. पुढं चालू बोल ना. स्टॉप करायला हे कंटिन्यू होत. आज मेनू काय सांग. आज मेनू आहे वांग्याचं भरीत, जळगाव पद्धत. हॅलो मित्रांनो, काय चाललंय. आज ब्लॉग इव्हिनिंगला बनवतो मी, नियर अबाउट 7:30 वाजता. दिवसभर आज एकदम टाइमपास झाला, झोप झाली, कारण आज धुलीवंदन होतं आणि रंगपंचमी वगैरे या सगळ्या गोष्टी असल्यामुळं काहीच नाही. आज दिवसभर आराम केला. इव्हिनिंगला तर स्टार्ट केला ब्लॉग, आणि तो सुद्धा मॅडमांनी. बाकी तुमचं काय चाललं आहे. हे आजकाल सर्व घराघरात चालू आहे ना बिग बॉस. हा बेसिकली कालचा एपिसोड आहे. हा पूर्ण बघितला गेला नव्हता, कारण तुम्हाला काल सांगितलं होतं ना तिकडे मामाकडे गेलो होतो. तर हा काल पूर्ण बघितला गेला नव्हता. आता बघूया. नवीन 3 एंट्री झालेल्या आहेत. तुम्ही बिग बॉस बघत असणार तर नक्की कमेंट करा की तुमचं फेवरेट कॅरेक्टर या ठिकाणी कोण आहे, कसं आहे. बाकी आज माझा फेवरेट आयटम होतं भरीत. आय लव्ह भरीत. भरीत मला म्हणजे जबरदस्त मनापासून आवडतं. हे आता नियर अबाउट 3-4 दिवसापूर्वी बाजार केला होता. त्यावेळेस वांगे आणले होते. त्याचं मुहूर्त आज होतं आहे भरीताचं बनवायचं. बाकी हे बघा, आज ओले हरभरे. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला. आज हे खाऊन दुपारी मस्त टाईमपास सुरू होता. भाजल्यानंतर बेसिकली कच्चे पण खूप छान लागतात. जबरदस्त टेस्ट म्हणजे टेस्ट. सध्या भरताचे वांगे भाजले जात आहेत. किती वेळ भाजतात हे. काय होईपर्यंत. या भरताचं भरीत, वांग्याचं भरीत खायला. भरताचं भरीत काय. हे बघ, नवीन नवीन कॅमेरा फेस केला ना असं होतं. काहीच होत आहे ना. बाकी हे कांदे कापले जात आहेत सध्या. आमच्याकडं वांग्याचं भरीत हे जळगाव स्टाईलने करतात. खानदेशी वांग्याचं भरीत. आता हे भाजले जातात चारी बाजूने. किती वेळ लागेल आता बनवायला. अजून 15-20 मिनिटं. 15-20 मिनिटं. त्याच्यानंतर चपाती. येस म्हणजे अर्धा पाऊण तास अजून. येस. अर्धा पाऊण तास अजून. त्याच्यानंतर करूया जेवण. मित्रांनो, हा बघा नाईट व्ह्यू. कसा वाटला. सध्या बाहेर जायचं काही मुहूर्त येत नाही आहे. तुम्ही म्हणत असताना की सगळ्या गरजेच गोष्टी आहेत दाखवतोय आजूच्या बाजूच्या. ठीक आहे, डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या दाखवणार. बाहेर जायचं मुहूर्त अजून तरी नाही आलेला आहे, पण आला तर नक्की तुम्हाला बाहेरची टूर नक्की करणार. तर मित्रांनो बघा, मॅडमांना काहीतरी बोलायचं आहे. तर गाईज, या वांग्याचं भरीत खायला. माझा नवरा आहे जळगावचा, मी आहे नाशिक जवळ लासलगावची. तर माझ्या नवऱ्याला आवडतं म्हणून मी भरीत बनवते. या तुम्ही पण खायला. हॅलो. तर बघत राहा ब्लॉग. एवढं सांगितलं माझी गरज नाही. मित्रांनो बघा, भरीत जे आहे आवडतं, कारण मी आहे जळगाववरचा. बेसिकली जन्मच माझा जळगावचा आहे. मॅडम आहे लासलगाव नाशिक, आणि आम्ही सध्या नाशिकमध्येच आहे. आता भरीताचं बेत हे कसं बनतं काय बनतं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करतो नक्की. सध्या मिरचीचं आता होणार आहे चुरा बुगा. कांदा होणार आहे फ्राय, आणि शेंगदाणे हे खूप कमी नाही का. नाही ओके. ते भरीतपेक्षा शेंगदाणा नको जास्त लावायला. त्याची चव असते.
त्याचीच चव असते, त्याची चव असते, तेच घ्यायला पाहिजे शेंगदाणे. भरतामध्ये शेंगदाणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याची चव लागते. पण त्यापेक्षा पण जास्त नको ना, जेवढे वांगे तेवढे आपण शेंगदाणे टाकायला पाहिजे का नको? ते जास्त होते मग तुम्ही जाऊन काय म्हणणार, वांगे शेंगदाणे जास्त लागतात ते, बरोबर आहे की नाही? 2-4 शेंगदाण्याचा फरक पडत नाही. आता हे होत आहे सध्या मिरचीचं पोस्टमॉर्टम. हा झाला ठेचा. आज बेसिकली ग्रहण होतं, हा स्वतः वेगळा बेत होता. चिकन प्लस पार्टी. पण ग्रहण असल्यामुळं चेंज झालं, त्याच्यामुळे आज भरीत. तिथं भरीत परत पोस्टपोन झालं असतं 2-3 दिवसानंतर. असं आहे. आता बघूया. ही बाई आली आणि पॉवर की गेली. हा ग ही संस्कृती एंट्री झाली तिची बिग बॉस मध्ये. पॉवर की वगैरे दिलं त्यांना, आणि पॉवर की आली तर सांभाळून ठेवायची ना, ते दिली विशालकडं. आता तो कसली परत देतोय, गेली तिची कॅप्टन्सी. ती संस्कृती नावाची आली नवीन तिची बिग बॉस. भारी पण बघायला पाहिजे तसंच, म्हणजे टाइमपास आहे पण मजा येते बघायला. हा किती वाजता येणार अक्कू? अक्कू किती वाजता येणार आहे? हां सध्या होतोय कांदा फ्राय प्लस शेंगदाणे फ्राय, दोघं होत आहे फ्राय. आता एक छानपैकी लाल झालं की मग याच्यात जाणार आहे भरीत. भरीत अजून सोललं गेलं पाहिजे ना, सोलून मग ते हां वांगे आता मॅश करणार, मग त्याच्यात छान काढणार. हे असं हे बोलत नाही बरं का, असं हे आर्टिफिशियल बोलते. स्मॅश करणार नाही, हे करणार. फर्स्ट टाइम ब्लॉग व्हायच्या आली ना त्याच्यामुळे. फर्स्ट टाइम ब्लॉग नॅचरल बोलू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. याचा बोलायला पाहिजे संगीत लावून. एंटरटेनमेंट. सवय नसती, सवय झाली की एक दिवस तुम्हीच म्हणणार मला वाव काय बडबड करते हा. होतंय कांदा मस्त फ्राय होतो आहे सध्या, आणि भरीत वांगे सोलले जात आहेत. वरचं ब्लॅक जे आहे ते काढलं जात आहे. याच्यानंतर एवढा स्मॅश पूर्ण, आणि ते जाणार मग कांद्यांमध्ये. काय होणार? लासलगावचा कांदा फेमस आहे बघा. कांद्याचं काय होतंय. हे आमचं भरीत वांग एक नंबर. वांग्याला तोड नाही. काय म्हणणं तुझं याच्यावर? पण आमच्या कांद्यामुळे नाही ना त्याला चव. राहू दे ना, कांद्याचा काय फरक पडत नाही तसा. काही फरक पडत नाही, कांदे असो नसो. आम्ही असं कच्चं सुद्धा खाऊ शकतो वांग. काय म्हणजे बरोबर आहे का नाही? वांगे आम्ही कच्चे सुद्धा खाऊ शकतो, कच्चे तसेच भाजून तितके तेल मीठ टाकून त्याच्यावर सुद्धा. करेक्ट आहे का नाही? आणि कांद्यावर भारी पडतायत हे बघा. आमच्या कांद्याला तोडले, तुमच्या वांग्याचं काय आलं पुढं? आमच्या कांद्याशिवाय मज्जाच नाहीये तर चवच नाहीये. कांद्याला चव नाही, यांच्या कांद्याला कधी चव नसते. असं चला तुम्ही आता पूर्ण भरीत झालं, दाखवतो. आता हे होते कोथिंबीर. हे हलव ना थोडे, जळतील ते कांदे पूर्ण. ब्लॅक झाले पूर्ण बघ. हे झालंय स्मॅश पूर्ण.
याच्यामध्ये चटणी आणि मीठ आणि तेल इतकं जरी टाकलं तरीही आम्ही खाऊ शकतो. कांदा लसूणची पेस्ट भारी शिजली. आता हे जातं आहे वांग्याचं भरीत कांद्यांमध्ये. आता हे ठेवलं 15 मिनटं नाही 10 मिनटं ना, 10 मिनटं ठेवलं गॅसवर. भरीत रेडी. हे बघा लसूण कोशिंबीर. वाव, आत्ताच तोंडाचं पाणी आलंय. आय एम हंग्री. ही बकवास आहे राव, मला हे अजिबात आवडत नाही, अजिबात नाही. नाहीला बोलायची पद्धत ना, काय बोलायचं, फक्त आरडाओरडा करायचं आणि चालू द्यायचं टाइमपास. चला मित्रांनो, जेवण वगैरे झालेलं आहे आता ऑलरेडी. उद्या सकाळी जायचं आहे मुंबई. भेटूया उद्या मॉर्निंगला. ब्लॉग आवडत असेल तर शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय.